होत आहेत, सगळं गलती सरकार, याला म्हणायचं नाही तर दुसरं कोणतं आहे? हे गलती सरकार आहे. आणि पुणेकरांना मी विचारतोय की गेल्या 10 वर्षापूर्वी जे काही पुणे होतं आणि ज्या एका विश्वासाने, तेव्हा आमचं सुद्धा पाप आहे, आम्ही सुद्धा यांना पाठिंबा दिला होता, हिंदुत्वाच्या वेडापायी दिला होता. मग 10 वर्षापूर्वीचं पुणे अधिक चांगलं होतं की हे सगळं बट्ट्याबोळ झालेलं पुणे अधिक तुम्हाला चांगलं वाटते? ह्याचं उत्तर द्या. आणि मग तू तरी राहशील तर मी तरी राहीन, होऊन जाऊ दे, काही असेल. आता काय तुम्ही काय बोललात? खड्ड्याचं पुणे झाले, सगळीकडेच खड्डे खड्डे, मुंबईत सुद्धा खड्डे. म्हणजे जे छाती ठोकपणाने सांगत होते आमचे नितीन गडकरी की असे रस्ते मी बनवेन की 200 वर्षामध्ये खड्डेच पडणार नाही, अजूनही मुंबई गोवा रस्ता होत नाहीये. कोकणामध्ये जा, अजून गचके 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 खातच जावं लागतं. गणपती बाप्पा चाकरमानी दरवर्षी तो सीझन आला की सगळे नाटकं होतात, सगळे राजकारणी जातात खड्डे बघायला. मग हे सगळे खड्डे जे आहेत त्याचा एक चांगला फोटो तयार करा आणि एक खड्डा पुरुष म्हणून पुरस्कार द्या त्यांना. खड्डा पुरुष, जसं युगपुरुष असतं तसं खड्डा पुरुष कोण? हे आमचे टरबूज जाऊ द्या, कुठेही खड्ड्यात घाला त्याला. गेल्या काही दिवसापूर्वी मला वाटतं ह्याच सभागृहात एक कार्यक्रम झाला असेल बहुतेक ना, झालं होतं की नव्हतं? कोणाचा? बालेवाडीला झाला होता. म्हणजे इतिहासामध्ये जर का आपण डोकावलं तर शाहिस्ते खान जरा तरी हुशार होता, त्याचं बोटावरती निभावलं. 3 बोटं इकडे पुण्यातच कापली गेली होती, पुन्हा महाराष्ट्रात नाही आला. नको रे बाबा, बोटावरती निभावलंय. त्यातनं काही शहाणपण यांनी घेतला असता तरी परत आले नसते. पण हे परत आले कशासाठी आले? महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कोणाकोणाच्या अंगावर कुठे कुठे कसे उठले ते वळ बघायला आले होते. अरे तुझ्या कुठे उठला, माझ्या कुठे उठला? आणि त्यांचे मोरके कोण कोण आले होते? अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा. अहमद शाह अब्दाली, तो पण शाहच होता, तो अहमद शाह होता, हे अमित शाह आहेत. अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळायला आला होता. आम्हाला हिंदुत्व शिकवतोय. अरे नवाज शरीफचा केक खाणारी अवलाद तुमची, तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं? शिवसेनेने हिंदुत्व सोडलं का? आम्ही हिंदुत्व सोडू?